सॉरी हा, मला थोडासा उशीर झाला आज. आपण इथपर्यंत पाहिलं होतं. हम्म. हा, काल आपण हे पाहिलं होतं. आपल्या हातामध्ये हे सगळे 10 एलिमेंट्स आहेत आणि हे 10 एलिमेंट्स आपल्या कोणकोणत्या बोटावर ते आपण काल पाहिलं होतं. दोघी जे स्मॉल फिंगर्स आहेत, राईट हँडच्या स्मॉल फिंगर वरती आकाश तत्व आहे आणि लेफ्ट हँडच्या स्मॉल फिंगर वरती वायू तत्व आहे. आणि त्यानंतर लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगर वरती अग्नितत्व आहे. आणि ही कशी एनर्जी, सगळ्यात लहान जे बोट आहे, आता आपल्या 5 बोटांपैकी सगळ्यात लहान बोट आपण कधी बघितलंय का निरखून? स्मॉल फिंगर जी आहे ना, ही ह्या 5ही बोटांमध्ये ही सगळ्यात लहान आहे. तर जी जी सगळ्यात लहान फिंगर आहे ना, ह्या दोन, ह्यांची एनर्जी कमी असते. यांची एनर्जी जी आहे ती कमी असते. आणि त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, तर लांबीने ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यानंतर ह्या ह्या बोटाच्या नंतर ही मोठी आहे. तर हिच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असते. तर आकाश आणि वायू हे झाले स्मॉल फिंगर्स. आता हे दोन इंडेक्स फिंगर्स, त्याला ज्याला तर्जनी म्हणतात, दोन इंडेक्स फिंगर्स आहे. लेफ्ट हँडचाच हे दोन झाल्यानंतर हे तीन लेफ्ट हँड मध्येच येईल. दोन नंतर तीन लेफ्ट हँड मध्येच येईल. तीन जे आहे अग्नी तत्व आहे. ह्या बोटामध्ये अग्नी तत्व आहे. आपल्याला नंतर त्याचे ऑर्गन्स पण शिकायचे आहेत, कोणते ऑर्गन्स कोणत्या जॉईंट वरती आहे ते. आणि मग हे जे इंडेक्स फिंगर आहे, हे झालं लेफ्टचं. आता जातोय राईट कडे. राईट कडे आल्यानंतर हे इंडेक्स फिंगर जे आहे, हे इंडेक्स फिंगर जलतत्व आहे. ह्या फिंगर मध्ये जलतत्व आहे. आणि त्याच्यानंतरच कोणती आहे, ह्याच्यानंतरची मोठी कोणती आहे मग, तर ही आहे, म्हणजे आपली रिंग फिंगर. रिंग फिंगर जी आहे ह्या बोटापेक्षा थोडी मोठी आहे. तर मग ह्याच्यापेक्षा एनर्जी ह्याच्यामध्ये जास्त आहे, हिच्यामध्ये कमी, हिच्यापेक्षा जास्त ह्याच्यात, आणि ह्याच्यापेक्षा जास्त यामध्ये. तर आता हे जे रिंग फिंगर आहे, रिंग फिंगर एक पृथ्वी तत्व आहे. राईट हँडचं जे 5वं बोट, याला आता 5 नंबर दिलेला आहे. आपल्याला नंबर प्रमाणेच लक्षात ठेवायचं आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5, 6, 7. आणि त्या 7 आणि 8, 9, आणि हा झिरो. हा झिरो आहे, झिरो पासून सुरुवात होते. तर हे तुम्हाला आणि नंबर आणि त्याची नावं लक्षात पाहिजे. आता हे 7 नंबर हे झालं काल. आता ह्या जो दोन ज्या रिंग फिंगर्स आहे, हे पृथ्वी तत्व आहे. उजव्या हाताची रिंग फिंगर जी आहे ती पृथ्वी तत्व आहे. डाव्या हाताची रिंग फिंगर जी आहे ती काल तत्व आहे. आणि त्याच्यानंतरची ह्याच्यानंतर ही सगळ्यात मोठं बोट आहे. हे जे मिडल फिंगर आहे, हे मिडल फिंगर आपल्या हातातलं सगळ्यात उंच मोठं बोट जे आहे ते मिडल फिंगर आहे. तर हे मिडल फिंगर मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते. तर एनर्जी मग याची काय आहे, आता हे 6 नंतर 7 आलं इथे. तर हे लेफ्ट हँडचं 7 नंबर. 6च्या नंतर 7. 7 दिशा. दिशा, योग्य दिशा मिळण्यासाठी, योग्य दिशेला जाण्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने व्हायला पाहिजे. तर ते दिशेचं जर काही ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती आपण देणार ह्या मिडल फिंगर वरती, लेफ्ट हँडच्या मिडल फिंगर वरती. आणि राईट हँडचं मिडल फिंगर जे आहे ते मन, आपलं जे माइंड आहे, पूर्ण माइंड ला कंट्रोल करायचं असेल तर ते आहे 8 नंबर वरती. 8 नंबर आहे मिडल फिंगर. आता 8च्या नंतर येतो मग लेफ्ट हँडचा थंब, अंगुठा, अंगठा आपला. तर हा अंगठा जो आहे हा 9 नंबरला येतो. मग हा आत्मा किंवा प्रकाश येणार इथे. आणि त्याच्यानंतर मग हा झिरो, ऍक्च्युअली झिरो पासून सुरुवात होते. तम. तम, आकाश, सगळ्यात आधी काहीच नाहीये, तम आहे.
तम आहे, अंधकार आहे. इथे सगळा अंधकार असतो. 0 म्हणजे सगळा अंधकार. मग आकाश तत्व आलं, मग आकाश नंतर वायू झालं, मग वायू नंतर अग्नी आला, मग अग्नी नंतर जल, मग पृथ्वी, पृथ्वीनंतर मग काल, दिशा, मन, आत्मा. तर हे अशा प्रकारे हे 10 एलिमेंट्स जे आहेत, 10 द्रव्य जी आहेत, ती 10 द्रव्य आपल्या हातामध्येच आहेत आणि ते अशा प्रकारे प्लॉट केलेले आहेत आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. तर उजव्या हातामध्ये 14580, 14580 असं हे पहिल्या हातात आहे, उजव्या हातात आहे. 23679, 6 7, 2367 हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. 2367, 1458, 1458 उजव्या हातात आहे. तर हे जसं याच्यात आहे ते सेम सेम आपला उजवा पाय, पायाची बोट आणि सेम डाव्या पायाची बोट, सेम सेम फिंगर्स, सेम द्रव्य एलिमेंट्स. तर हे झाले कोणते फिंगर्स कोणत्या हा कोणते तत्व त्याच्यावरती आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते एनर्जी फ्लो जे आहे आपण त्याला बॅलन्स करू शकतो आणि ते हिलिंग करू शकतो आपण. आता आपल्याला बघायचं आहे आयुर्वेदिक मेरिडियन्स, स्त्रोताज. हे हे जे मेरिडियन्स आहेत आयुर्वेदिक, आता ह्या मध्ये आयुर्वेदामध्ये फक्त 3च मेरिडियन्स आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण नंतर टीसीएम, मी तुम्हाला अजून टीसीएम बद्दल काहीही बोलली नाहीये. चायनीज अॅक्युप्रेशर वेगळं आहे आणि आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर वेगळं आहे. तर आयुर्वेदिक मेरिडियन्स आहेत त्या फक्त 3च आहेत. फक्त आणि फक्त 3च मेरिडियन्स आहेत. According to Ayurveda, all visible, invisible components of the human body function through channels and which are called the meridians or श्रोताच. तर हे स्त्रोत स्त्रोत आपण म्हणतो ना स्त्रोत, ह्या गंगेचा स्त्रोत कुठे आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो की इथून तिचं उगम झालाय, उगमस्थान, त्याला स्त्रोत म्हणतो ना आपण. तर हे मेरिडियन म्हणजे स्त्रोत. आपण जर संस्कृत मध्ये पाहायला गेलो तर त्याला स्त्रोत म्हणणार आणि त्याला मेरिडियन्स म्हणणार. दीज स्त्रोत्स आर पाथवेज विच द बॉडी इज क्रिएटेड. आणि ह्याच पाथवेच्या आपली बॉडी जी आहे ती बनलेली आहे. नरिशमेंट इज डायजेस्टेड अँड ऍब्सॉर्ब्ड. आपलं जे हे जे ह्या मेरिडियन्सच्या थ्रू आपलं जे काही जेवण केलेलं आहे ते जे काही डायजेस्ट झालेलं आहे ते डायजेस्टेड फूड जो आहे तो डायजेस्ट होतो आणि ऍब्सॉर्ब पण होतो. जे काही नरिशमेंट झालेलं आहे ते डायजेस्टेड अँड ऍब्सॉर्ब्ड. टिश्यूज आर फॉर्म. आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत. आता ते 7 धातू कोणते ते आपल्याला पुढे शिकायचे. तर टिश्यूज आहेत, त्याला टिश्यूज म्हणतात. तर हे 7 धातू आहेत. डिजनरेशन अँड वेस्ट रिमूव्हल टेक्स प्लेस. आणि अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये डिजनरेशन पण होत असतं आणि वेस्ट रिमूव्हल पण निघत असतं. मी तुम्हाला सांगितलं की ते कशा प्रकारे होतं, की नवीन पेशी तयार होत असते, जुनी मरत असते. स्प्लीन त्याला एनगल्फ करते. स्प्लीन हा जो आपला ऑर्गन आहे तो त्या ठिकाणी जुन्या पेशी येऊन तिथे खाल्ल्या जातात. त्यांना खाल्लं जातं म्हणजे त्याचं कन्व्हर्जन स्प्लीन काय करतो दुसऱ्या गोष्टींमध्ये करतो. तर डिजनरेशन पण होतं आणि मग ते वेस्ट रिमूव्हल जे बनतं त्याला बाहेर पण टाकलं जातं. मटेरियल्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन द बॉडी. तसंच बरेचशी मटेरियल्स मटेरियल्स म्हणजे काय, तर आपण बघितलं की रक्तवाहिन्यांचा जो सारखा फ्लो होत असतो, सर्क्युलेशन जे होत असतं ते शरीराच्या सर्व भागांमध्ये म्हणजे आपल्या नखशिखांत सगळीकडे ब्लड हे पोचत असतं. कुठेही तुम्ही टाचणीने टोचलं तर तिथून ब्लड येतं, हो की नाही. म्हणजे काय, तर ते पूर्ण शरीरामध्ये ते काय होतंय, फिरतं आहे, ट्रान्सपोर्ट होतं आहे ते. तर मटेरियल्स तसंच फक्त ब्लडच जातं असं नाहीये. तर ब्लडच्या मधून आपण ऑक्सिजन नेला जातो, कार्बन डायऑक्साईड पण परत नेला जातो, ऑक्सिजन आणला जातो, कार्बन डायऑक्साईड नेला जातो. पाण्याचं पण
त्याच्या ब्लडच्या थ्रूच पाणी सुद्धा नेलं जातं, आणलं जातं. जिथे त्या पाण्याची गरज आहे, जिथे फिल्टर करायचंय तिथे फिल्टर केलं जातं. तर अशा प्रकारे सगळे न्यूट्रिएंट्स पण ट्रान्सपोर्ट केले जातात. त्या प्रत्येक सेलला ते न्यूट्रिएंट्स पोहोचवले जातात. तो ऑर्गन ते न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करून घेतो. अशा प्रकारे सगळं जे मटेरियल आहे ते सुद्धा ट्रान्सपोर्ट केलं जातं फ्रॉम वन प्लेस टू द अनदर इन द बॉडी. विदाउट स्रोतास नो फिजिओलॉजिकल प्रोसेस इज पॉसिबल. आणि ह्या स्रोतांशिवाय कुठलीच फिजिकल प्रोसेस ही पॉसिबलच नाहीये. तर हे सगळ्या गोष्टी काहीतरी एनर्जीचे सिस्टीम पाहिजे असते ना, तर ती आहे त्याला पुरवणारी एनर्जी. तर त्या आहेत मेरिडियन्स आहेत, त्याला मेरिडियन्स म्हणतात. मिनिंग ऑफ द श्लोका हिच्यामध्ये आपल्याला श्लोक दिलेला आहे पुस्तकामध्ये. त्या श्लोकाचा अर्थ आहे, तुम्ही हे भरद्वाज बुक जो आहे तो घेऊन बसायचं. क्लासला बसताना हे पुस्तक घेऊन बसायचं. तर हे आपला पेज नंबर चालला 16 नंबरचा पॉइंट चाललाय आपला. यावंत पुरुषे मूर्ती भाव विशेषवंत या यावस्मिन स्रोतसः प्रकार विशेषः सर्वे हि भावाः पुरुषे नान्तरेण श्रोतांस्य निर्वर्तते क्षयं वाप्यभिगच्छन्ति श्रोतासि खलु परिणाम मापद्य कानानां धातूनाम भिवाहिनी भव्यंतयनार्थेन. आता आपल्याला फक्त याचा अर्थ बघायचा आहे. हा श्रोत तुम्हाला काही त्याचं पाठांतर वगैरे करायचं नाही. यावंत ही पुरुषे मूर्तिमंत भाव विशेषस्तावंत यास्मिन स्रोतसः प्रकार विशेषः. त्याचा अर्थ काय होतो की जे जे काही ब्रह्मांडात आहे, आपण बघितलं होतं ना की काय म्हणूया त्याला, जे ब्रह्मांडात आहे ते आपल्या पिंडात आहे. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे हे आपण पाहिलं होतं. तर तेच यावंत ही पुरुषे मूर्तिमंत भाव विशेषः. जे काही ब्रह्मांडात आहे, पुरुषामध्ये आहे, ते ब्रह्मांडात आहे. तर इथे याचा मिनिंग काय होत आहे की एव्हरी स्ट्रक्चर अँड फंक्शन इन द ह्युमन बॉडी डिपेंड्स ऑन द स्त्रोताज. आता इथे काय म्हटलंय की प्रत्येक स्ट्रक्चर आणि प्रत्येक फंक्शन जे आपल्या शरीरातलं आहे ना, ह्युमन बॉडीतलं, तर ते स्त्रोतावरती अवलंबून आहे. तर हे स्त्रोत जे आहे, प्रॉपर फ्लो थ्रू स्त्रोताज मेंटेन हेल्थ. हा स्त्रोताच्या द्वारेच, जसं आता नदी आहे, आपल्या नाशिकला कोणतं नदीचा स्त्रोत आहे? गोदावरी. नदीचा स्त्रोत गोदावरी. गोदावरी. हा. तर गोदावरी. हा, कुठल्या तरी नदीचा उगम आहे ना नाशिकमध्ये, नाही का? गोदावरीचे गोदावरी. गोदावरीचाच गोदावरी. आहे. हा, गोदावरी. हा, हा, गोदावरीचाच आहे. तर गोदावरी जसं त्र्यंबकेश्वरला आहे ना. त्र्यंबकेश्वरला, हा. तर जसं तिथून ती गोदावरी नदी जशी तिथून उगम पावली आहे आणि ती पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जाते आहे, तर बऱ्याच जिल्ह्यांना ती पाणी देते आहे, हो की नाही? तर तिचं हे जे आता ती ती आहे गोदावरी नदी, नाशिकमध्ये पण आहे, ती नांदेड जिल्ह्यात पण आहे. तर ती अशी सगळीकडे ती पुढे पुढे जाते आहे. तर ती सगळ्या सगळ्या गावांना ती काय करते आहे, काही फंक्शन्स आणि ह्युमन बॉडी तसंच तिच्याद्वारे त्या गावाला जसं पाणी पुरवठा केला जातो आणि त्या पाणी पुरवठ्यावरती शेती केली जाते, त्या पाणी पुरवठ्यावरती माणसांचे सगळे दिनचर्या चालते, तसंच फॅक्टरीज चालतात, हो की नाही? तर म्हणजे तो स्त्रोत झाला ना. तो पाण्याचा काय झाला, गोदावरी नदी ही काय झाली, पाण्याचा स्त्रोत झाला. त्या स्त्रोतापासून बरीचशी कामं केली जातात. तसंच आपल्या शरीरामध्ये ह्या मेरिडियन्स जे आहेत, तसंच गंगा नदी जशी वाहते तसंच आपल्या शरीरामध्ये ह्या मेरिडियन्स वाहत आहेत आणि त्यापासूनच आपल्याला एनर्जीही मिळते आहे. फंक्शन्स आणि आपले जे स्ट्रक्चर बनतं आहे ते ह्या स्त्रोतावरच अवलंबून आहे. जर तुमच्या नदीला पाणीच नसेल, बघतो ना आपण की उन्हाळ्यामध्ये ती नदी जी आहे ती पूर्ण सुकून जाते आणि ती जर सुकून गेली तर त्याच्यावरती मग शेती पण होत नाही. मग शहरामध्ये घरामध्ये 8-8 दिवस 10-10 दिवस पाणीच येत नाही.
ओके नाही. तर तसं मग ह्या मेरिडियन्स मध्ये जर एनर्जीच नसेल तर काय होणार की आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सला काय होणार, एनर्जी मिळणार नाही आणि मग ते व्यवस्थित काम होणार नाही. प्रॉपर फ्लो थ्रू स्रोताज मेंटेन हेल्थ. आणि आपल्या ह्या ज्या स्रोतातून प्रॉपर फ्लो जर झाला तर आपली हेल्थ मेंटेन राहते. तिच्यामध्ये प्रॉपर फ्लो झाला पाहिजे, झाला तरच आपलं हेल्थ जी आहे ती मेंटेन राहते. ऑब्स्ट्रक्शन अँड इम्बॅलन्स इन स्रोताज लीड्स टू डिसीज. आता समजा त्या नदीवरती बांध टाकला, डॅम बनवले जातात. डॅम बनवलं की काय होतं, ते पाणी अडवलं जातं आणि त्या डॅम मुळे काय होतं की पुढे पाणी नाही जाऊ शकत, हो ना. तर तसंच तसंच आपल्या ह्या मेरिडियन्स मध्ये समजा काही ऑब्स्ट्रक्शन आलं तर काय होणार, तर त्याचं इम्बॅलन्स होणार. त्याच्या पुढचे ती मेरिडियन जी जाते आहे त्याच्या पुढचे जे काय म्हणूया ऑर्गन्स आहेत तर त्या ऑर्गन्सला एनर्जी मिळणार नाही. आणि एनर्जी न मिळाल्यामुळे ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे इम्बॅलन्स होणार आणि इम्बॅलन्स झालं म्हणजे डिसीज होणार, मग रोग होतात. धातू नरिशमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑकर थ्रू स्त्रोताज ओनली. जे काही आपल्या शरीरामध्ये धातू आहेत त्या धातूंचं नरिशमेंट आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन जे काही होतं ना, तर ते ह्या स्त्रोतांद्वारेच होतं. तर असं हे स्त्रोत आहे आणि असं याचा अर्थ आहे त्या स्त्रोताचा, स्तोत्राचा, श्लोकाचा. कंपॅरिझन विथ चायनीज ॲक्युपंक्चर. आता चायनीज मध्ये 14 मेरिडियन्स आहेत. तर चायनीज मध्ये 14 मेरिडियन. द पाथवे बाय विच ह्युमन लाईफ इज क्रिएटेड. ज्याच्याद्वारे ह्युमन लाईफ हे बनलेलं आहे. पाथवे विच डिसीज ऑकर्स, pathway which healing happens, pathway by which disease spreads. The 12 meridians form the foundation of all theory and treatment. तर अशा प्रकारे ह्या 12 मेरिडियन्स आहेत चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये आणि ह्याच्यामध्ये फक्त 3च मेरिडियन्स आहेत. Ayurveda and Chinese acupuncture show almost complete similarity in the concept of meridians. परंतु ह्या चायनीज मेरिडियन्स आणि आयुर्वेदिक अॅक्युपंक्चरच्या ज्या मेरिडियन्स आहेत त्यांच्यामध्ये कम्प्लिटली सिमिलॅरिटी आहे. वेगळं पण असं त्याच्यामध्ये नाहीये. However, there are philosophical and practical differences, explanation and application. फक्त हे हे जे आहे हे पंचतत्वावर काम करतं, तेही पंचतत्वावरच काम करतं. पण थोडासा प्रॅक्टिकल डिफरन्स आहे, फिलॉसॉफिकल डिफरन्स आहे थोडासा. एक्सप्लेन केलेला दुसऱ्या पद्धतीने आहे. हे आपलं आयुर्वेदाप्रमाणे आहे. तर हे असं चायनीज आणि आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर आहे. क्लासिफिकेशन ऑफ मेरिडियन ट्रीटमेंट्स. मॉडर्न अॅक्युपंक्चर टेक्निक्स वर डेव्हलप्ड बाय चायनीज सायंटिस्ट. आपल्या देशामध्ये मधल्या काही पिरियडमध्ये हे सगळं ज्ञान जे आहे ते लोप पावलं होतं. म्हणजे हे जे काही आपल्या देशावरती दुसऱ्या लोकांनी राज्य केलं त्याच्यानी काय झालं की आपलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आलं त्याच्यामध्ये आणि ते बंद पडलं. पण होतं आपल्याकडे हे नॉलेज होतं. तर मग हे चायनामध्ये मात्र चायनीज सायंटिस्टने त्याला खूप पुढे नेलं. तसंच कोरियामध्ये प्रोफेसर पार्क जे ऊ होऊन गेलेले आहेत. कोरियन होते ते. ते पण प्राध्यापक होते. परंतु त्यांनी खूप रिसर्च केलं, खूप लोकांवरती एक्सपेरिमेंट्स केले, लोकांना ट्रीटमेंट केले आणि त्यांचे पण खूप लिहून ठेवलेले आहेत सगळं. तर हे मग यांनी ह्या थेरपीला पुढे आणले, ह्या मेथडला पुढे वाढवलं. तर चायनीज सायंटिस्टने आणि कोरियन हे जे पार्क जे ऊ आहे त्यांनी ह्याला पुढे नेलं आणि आता आपल्या संस्थांमध्ये सुद्धा खूप त्याचं कार्य चालू आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट फिलॉसॉफी. अकॉर्डिंग टू आयुर्वेदिक स्क्रिप्चर्स ट्रीटमेंट इज बेस्ड ऑन. आता आयुर्वेदामध्ये काय आहे, आयुर्वेदामध्ये औषध आपलं वनस्पतींवरती ने ट्रीट केलं जातं औषध. जे की वनस्पतीचे काही पार्ट्स असतात किंवा मग मुळं
काही वनस्पतींचे मूळ यांचा उपयोग करून औषधी बनवली जातात. लाईफस्टाईल करेक्शन केलं जातं, प्रॉपर डाएट सांगितलं जातं त्याच्यामध्ये. इफेक्ट्स ऑफ वन ऍक्शन, कर्म कसं राहायचं, कसं म्हणजे दिनचर्या सांगितली जाते. नॉर्मल अँड हेरिडिटरी डिसीजेस ट्रीट केले जातात. तसंच डायग्नोसिस अँड अप्रोप्रिएट क्युअर हे सगळं आयुर्वेदामध्ये केलं जातं. आयुर्वेदा कन्सिडर्स बॉडी, माइंड, इंटेलेक्ट अँड टाइम. जसं आयुर्वेदामध्ये सुद्धा बॉडी, माइंड, इंटेलेक्ट आणि टाइम यांच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते ऍज अ इंटिग्रेटेड सिस्टम गायडेड बाय डिव्हाइन फिलॉसॉफी. आणि ही सगळी जी आहे ही सगळी डिव्हाइन फिलॉसॉफी आहे, कारण ही डायरेक्ट कोणाकडून आलेली आहे? ब्रह्मदेवांकडून. ब्रह्मदेवानी हे इंद्राला सांगितलं होतं आणि मग तिथून ते भारद्वाज ऋषींकडे आलं. तर अशा प्रकारे हे डिव्हाइन फिलॉसॉफी आहे. हे काही असंच कोणीतरी सांगितलेलं नॉलेज नाहीये, तर ही ही एक डिव्हाइन दैवी दैवी शक्तीने उत्पन्न झालेलं ज्ञान आहे. हेन्स आयुर्वेदा इज डिस्क्राइब्ड ॲज अन ओशन ऑफ अनलिमिटेड नॉलेज अँड पॉवर. तर हे आयुर्वेदा हे जे आहे ते एक समुद्रासारखं अनलिमिटेड नॉलेज आहे. चायनीज ॲक्युपंक्चर अप्रोच कसा आहे मग ह्याच्यामध्ये? तर ॲक्यू पॉइंट्स आर लोकेटेड ऑन द बॉडी. Stimulating these points removes imbalance, clears infections, restores energy flow. The main aim is balancing the entire system. तर ॲक्यू पॉइंट्स असतात आपल्या बॉडीवरती. तर ते ॲक्यू पॉइंट्स जे आहेत ते त्याला प्रेस करून आपण एनर्जी बॅलन्स करतो. हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी सांगितलं होतं. तर ते पाण्याचं हे बघितलं होतं आपण. जल जल संथ पाण्यामध्ये जेव्हा आपण एखादा दगड टाकतो तेव्हा त्याचे तरंग अगदी किनाऱ्यापर्यंत त्याचे तरंग येतात. तसंच आपल्या शरीरामध्ये आपण कुठल्याही पॉइंट वरती कुठेही आपण जर टच केलं तर त्याचे टच करता बरोबर आहेत ते त्याचे जे निघणारे स्टिम्युलस आहेत ते सगळे आपल्या शरीरामध्ये पसरतात. कारण की आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डने आपली बॉडी तयार झालेली आहे. एक ऊर्जा आहे आपल्या शरीरामध्ये. तर ही तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक मेरिडियन जी जाते आहे, तर त्या मेरिडियनच्या वरती काही पॉइंट्स आहेत. आता समजा मला मुंबईवरनं मला दिल्लीला जायचंय. तर माझा फर्स्ट स्टेशन कोणतं आहे? मुंबई. आणि लास्ट स्टेशन कोणतं आहे? दिल्ली. तर ह्या फर्स्ट आणि लास्ट स्टेशनच्या मध्ये खूप सारे स्टेशन्स लागणार आहेत. खूप सारे स्टेशन्स मला लागणार आहेत. तर हे सगळे जे मध्ये 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 लागणारे जे स्टेशन्स आहेत ना, ते स्टेशन सुद्धा महत्वाचे असतात. त्या त्या स्टेशनला तो तो महत्व आहे की नाही. आता मध्ये जात असताना, दिल्लीला जात असताना मला लागतं आधी नाशिक लागेल, मग जळगाव लागेल, मग त्याच्यानंतर पाचोरा लागेल, मध्य प्रदेश सुरू होईल. तर अशा प्रकारे जे आहेत अशा सिटीज आपल्याला लागतात. तसंच आपल्या मेरिडियन वरती ॲक्यू पॉइंट्स आहेत. आणि हे ॲक्यू पॉइंट्स म्हणजे एक 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 स्टेशन आणि त्या स्टेशनवरती एक एनर्जी साचलेली आहे समजूया आपण. आणि ती एनर्जी तिथल्या आजूबाजूच्या भागांना काय करते आहे? एनर्जी पुरवते आहे. आता मी निघाले होते मुंबईवरनं मला जायचं आहे दिल्लीला. हो ना? तर मध्येच मी पोहोचले मध्य प्रदेशमध्ये. आता मध्य प्रदेशमध्ये एखादं मी गाव घेतलं आणि तिथल्या गावाला त्या गावाला सगळं म्हणजे कनेक्टेड आहे ना. ज्या व्यक्तीला त्या गावाला जायचंय तो व्यक्ती तिथे उतरणार आणि तो त्याचा कार्यभार तो तिथे करणार. तर असंच आता हे जे मेरिडियन्स आहेत, हे जे ॲक्यू पॉइंट्स आहेत, हे ॲक्यू पॉइंट्स म्हणजेच एक एक स्टेशन्स आहेत आणि त्या स्टेशनवरती त्या ॲक्यू पॉइंट्स वरती एनर्जी अशी साचलेली असते. साचलेली म्हणण्यापेक्षा तो मेन पॉइंट आहे तिथला. मेरिडियन तर कम्प्लीट आहे. मेरिडियन तर त्याचा फर्स्ट पॉइंट आणि लास्ट पॉइंट असणार. पण हे एक 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 पॉइंट जे आहेत ते ठराविक अंतरावरती ठराविक स्टेशन्स आहेत.
स्टिम्युलेटिंग दीज पॉइंट्स रिमूव्ह इम्बॅलन्स. आपण जेव्हा त्या ह्याला स्टिम्युलेट करणार, त्याला आपण प्रेस करणार, ते प्रेस करता बरोबर काय होणार, तिथे स्टिम्युलेशन होणार आणि रिमूव्ह इम्बॅलन्स. आणि समजा इम्बॅलन्स एनर्जी तिथेच थांबून गेली असेल, तिथे मग अशा गाठी निर्माण होतात. समजा ती एनर्जी पुढे नाही गेली तर तिथेच साचते ती एनर्जी, आणि मग तिथे साचली की तिथे गाठ निर्माण होते, सूज येते, गरम होऊन जातं, ताप येतो, तो अंग तेवढा तापून जातो. असं बघितलंय की नाही आपण, की तो अंग खूप तेवढाच पोर्शन खूप तापून जातो. तर हे काय होतं, हे का होतं, तर त्या भागामध्ये ती एनर्जी जी आहे ती एनर्जी साचून राहिली. मग तिला आपण प्रेस करता बरोबर काय होणार, की ती एनर्जी जी आहे थोडस प्रेस करून थोडासा मसाज केला की ती त्याचा मार्ग मोकळा होऊन जातो, आणि मग ती एकदम अशी फुल स्पीडने पुढे जाते. तर इट क्लिअर्स इन्फेक्शन्स, आणि मग इन्फेक्शन सुद्धा क्लिअर होऊन जातात. रिस्टोर्स एनर्जी फ्लो, आणि पुन्हा तो एनर्जी फ्लो जो आहे तो सरळ मार्गाने व्हायला लागतो. द मेन एम ऑफ बॅलन्सिंग द एंटायर सिस्टीम. आणि आपली मेन एम काय आहे, तर पहिल्या पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत पूर्ण ती जी मेरिडियन आहे ती मेरिडियन व्यवस्थितरित्या चालली पाहिजे. त्याच्या मार्गामध्ये कुठेही अडथळा निर्माण व्हायला नको. कंबायनिंग Ayurvedic wisdom with Chinese acupuncture technique are produced excellent clinical results. तर आपल्याला आता हे चायनीज पण आता हे संपलं की आपल्याला चायनीज सुरू करायचं आहे, आणि मग ते आपल्याला ते पॉइंट्स पण बघायचे आहेत की ते पॉइंट्स कुठे कुठे आहेत. तर आयुर्वेदिक विजडम आणि चायनीज अॅक्युपंक्चर आपण ह्याला जोडूनच केव्हाही प्रोटोकॉल तयार करत असतो. दोघींचं कॉम्बिनेशन आपण करत असतो. थेरपिस्ट have सक्सेसफुली ट्रीटेड मेनी कंडिशन्स युझिंग द इंटिग्रेटेड सिस्टीम. दोघांचं मिळून आपण करत असतो. ओरिजिन ऑफ द डिसीज आयुर्वेदा आर प्रोव्हाइड्स इनसाइट्स टू. आता आयुर्वेदा जसं ओरिजिन ऑफ डिसीजला शोधतं, तसंच आपण सुद्धा काय करतो की ते ओरिजिन कुठे आहे त्या डिसीजचं ते आपण शोधून काढतो. पास्ट कॉजेस, मग का झालं होतं, कशामुळे झालं होतं, त्याचे मागचे कारण आपण शोधून काढतो. फ्युचर डिसीज टेंडन्सीज, फ्युचरमध्ये तो डिसीज होऊ नये टेंडन्सी आहे का, बेस्ड ऑन व्हिज्युअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ एनर्जी फ्लो. मग हे सगळं आपण त्या एनर्जी तर आपण बघत असतो. आयुर्वेद वीक अग्नी ब्लॉक्ड स्त्रोताज इन डायजेशन गॅस. आता जसं उदाहरण सांगितलेलं आहे की समजा तुमची पाचन शक्ती कमी आहे, तर आणि ब्लॉक आहे, स्त्रोतच त्याला मिळत नाहीये, म्हणून मग काय होणार, तुमची ही जी डायजेशन आहे तुमचं, ते डायजेशन नीट नाही होणार, कारण तिथे काय झालंय की तिथे त्याला एनर्जीच मिळत नाहीये. त्याच्याच वरतीच कुठेतरी ती एनर्जी ब्लॉक होऊन गेलीये. आणि ही वीक झालेल्या जठराग्नीमुळे इंडायजेशन होणार, गॅसेस होणार. गॅसेस जे होतात ना, ते गॅसेस म्हणजे तुमचं इंडायजेशन आहे, डायजेशन व्यवस्थित होत नाहीये. गॅसेस व्हायला नको, पित्त व्हायला नको, तर ऍसिडिटी व्हायला नको, तर हे ऍसिडिटी होते आहे, तुम्हाला गॅसेस होत आहेत, याचा अर्थ काय की तुमचं इंडायजेशन झालंय, डायजेशन प्रॉपर होत नाही, मेटाबॉलिझम तुमचं प्रॉपर होत नाहीये. तर तुमचा अग्नी जठराग्नी वीक झालाय, कुठेतरी एनर्जी ब्लॉक झालीये. स्टिम्युलेटिंग मेरिडियन पॉइंट्स रिस्टोर्स द फ्लो अँड डायजेशन इम्प्रूव्ह. आणि मग आपण काय करतो की ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला आपण मसाज करतो, त्याला ट्रीट करतो, त्याच्यावरती मॅग्नेट लावणार किंवा मेटलचा दाणा लावणार. त्याच्याने काय होणार की ते त्याचा फ्लो जो आहे व्यवस्थित व्हायला लागतो, आणि मग तुमचं डायजेशन जे आहे ते प्रॉपरली व्हायला लागतं. बोथ सिस्टीम्स एम टू रिस्टोअर द बॅलन्स थ्रू द डिफरंट एक्सप्लेनेटरी मॉडेल्स. स्त्रोताज, आता आपण काय बघितलं, स्त्रोत बघितले. स्त्रोत म्हणजेच काय, तर मेरिडियन्स आणि चॅनल्स टू ट्रान्सपोर्ट ऑल नरिशमेंट अँड डिजनरेशन ऑकर व्हाया स्त्रोताज. तर सगळे जे नरिशमेंट आहे आणि डिजनरेशन आहे ते कशामुळे होतात, तर ह्या स्त्रोताजमुळेच. डिसीजेस ऑब्स्ट्रक्शन ऑफ इम्बॅलन्स इन द मेरिडियन. आणि डिसीजेस का होतात, तर ह्या मेरिडियन मध्ये कुठेतरी
अडथळा निर्माण झाला. जसा बांध घातल्याने, डॅम बनवल्याने पाणी अडवलं जातं, तसंच कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आलं त्या मेरिडियन मध्ये आणि त्याच्यामुळे इम्बॅलन्स झाला आणि म्हणूनच डिसीज तिथे निर्माण झाला. 12 मेरिडियन्स फॉर्म द बेस ऑफ ॲक्युपंक्चर. चायनीज ॲक्युपंक्चरचे 12 मेरिडियन्स आहेत आणि आयुर्वेदाचे 3 आहेत. इंटिग्रेटेड आयुर्वेदिक चायनीज अप्रोच गिव्स द इफेक्टिव्ह रिझल्ट. तर आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट हा मिळतो आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरचे ट्रीटमेंट केल्याने. तर आयुर्वेदिक मेडिसिन्स काय आहेत, तर ते स्त्रोत आहेत, व्हायटल चॅनल्स आहेत, रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएशन, नरिशमेंट, डिजनरेशन, healing of the human body. Their balanced functioning ensures health, while imbalance leads to disease. तर हे काय आहे, स्त्रोतास काय आहे, तर एक व्हायटल चॅनल्स आहे आणि क्रिएशन, नरिशमेंट, डिजनरेशन, हिलिंग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होतात तर त्या सगळ्या आपल्या ह्या मेरिडियन्सच्या थ्रू क्लिअर आपण करू शकतो आणि जे काही इम्बॅलन्स झाला आहे त्याला आपण क्लिअर करू शकतो. तर आता आपली वेळ ही संपत आलेली आहे, मध्येच संपून जाईल. त्याच्यापेक्षा आपण पुढचा भाग जो आहे तो उद्याच घेऊया. तर आपल्याला ह्या मेरिडियन्स ज्या आहेत त्या मेरिडियन्स आपल्याला बघायच्या आहेत, आयुर्वेदिक मेरिडियन्स, आणि त्याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे. तर हे 365 ॲक्युपॉइंट्स आहेत, 14 मेरिडियन्स आहेत, व्हर्टिकल मेरिडियन्स आहेत आणि थँक्यू मॅडम. 365 ॲक्युपॉइंट्स आहेत आणि हे ॲक्युपॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. तर हे जे मेरिडियन्स आहेत ह्या हेड, ट्रंक, बोथ आर्म्स, बोथ लेग्स ह्या डोक्यामध्ये पण गेलेल्या आहेत, आपल्या पाठीच्या मागे पाठीतही गेलेल्या आहेत आणि हातांमध्येही गेलेल्या आहेत आणि पायांमध्ये पण गेलेल्या आहेत. तर हे आपल्याला सगळं बघायचं आहे. निडल्स, ॲक्युपंक्चर, फिंगर प्रेशर. आता हे ट्रीटमेंट कशी केली जाते, तर मग एक ॲक्युपंक्चर म्हणजे निडल्सने करतात किंवा मग आपण प्रेशर देऊन सुद्धा करू शकतो. असं नाहीये की निडल्सच वापरले पाहिजे, त्याची काही गरज नसते. आपल्या भारतामध्ये त्याची बंदी पण आहे ॲक्युपंक्चरची. मेरिडियन्स आर अंडरस्टूड ॲज स्त्रोतास एनर्जी पाथवेज. याला स्त्रोतच म्हणतात. द होल बॉडी स्मॉलर बॉडी करस्पॉन्डन्स बिटवीन द होल बॉडी अँड स्मॉलर बॉडी पार्ट्स, हँड, फीट अँड फिंगर्स. हे जे आहे हे करस्पॉन्डन्स आहे. आपण बघितलं ना आपल्या सगळ्या पूर्ण बॉडीचं, होल बॉडीचं जे करस्पॉन्डन्स आहे ते आपल्या हातांमध्येच आहे, हातात आणि आपल्या पायांमध्येच आहे. तर हे कशावरती आधारित आहे मग हे मेरिडियन्स आहे, चायनीज मेरिडियन्स आहे, ऑन नुरी, सुजोग करस्पॉन्डन्स आणि आयुर्वेदिक फिलॉसॉफी. आपण सुजोग करस्पॉन्डन्स पाहिलेले आहेत सगळे हातामध्ये, की आपलं हृदय कुठे आहे, आपले लंग्स कुठे आहेत, आपले लिव्हर कुठे आहे, आपलं डोकं कुठे आहे, पाय कुठे आहेत, हात कुठे आहे. जसं हातात आहे तसंच आपल्या पायाच्या तळव्यांमध्ये सुद्धा आहे. ऑन पाम्स अँड सोल्स दोघीकडे हे मायक्रो आणि मायक्रो कन्सेप्ट हे आपल्या हातातच आहे आणि पायाच्या तळव्यांमध्ये. इव्हन ऑन सिंगल